नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। भाचीशी का बोलतोस याच वादातून दोन आरोपींनी तरुणावर सपासप वार केल्याची माहिती मिळते। फिर्यादी मोहम्मद नौशाद याचा भाऊ दिलशाद अन्सारी हा बिलाल मशिदीजवळ बसलेला असताना आरोपी गियाजुद्दीन आणि मोहम्मद मशरूफ तिथे आले आणि तू माझ्या भाचीशी का बोलतोस असा जाब विचारत आरोपींनी वादाला सुरुवात केली। हा वाद इतका टोकाला गेला की गियाजुद्दीनने आपल्या जवळील चाकू काढून दिलशादवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला। या हल्ल्यात दिलशाद गंभीर जखमी झालाय। त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ देखील करण्यात आले। या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी मोहम्मद नौशाद मोहम्मद रमजान अन्सारी वय 30 वर्ष राहणार बिलाल मस्जिद जवळ यशोधरा नगर पोलीस स्टेशन यांचा लहान भाऊ दिलशाद मोहम्मद रमजान अन्सारी वय 18 वर्ष हा सदर गुन्ह्यातील साक्षीदारासोबत त्याच्या घरासमोर असलेल्या पटेल हॉटेलजवळ बिलाल मस्जिद या ठिकाणी बसला असताना आरोपी नामे गियासुद्दीन उर्फ इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी व आरोपी मोहम्मद मुशरफ उर्फ मुशरू मोहम्मद मुश्ताक शाह राहणार शिवनगर या दोघांनी येऊन आरोपी गियासुद्दीनने दिलशाद यास तू माझ्या भाचीशी का बोलतो या कारणावरून त्याच्याजवळ असलेले चाकूने वार करून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केलेले आहे। तसेच आरोपी मोहम्मद मुशरफ उर्फ मुशरू याने त्या जखमी दिलशाद मोहम्मद रमजान यास लाथबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जखमी केलेले आहे। सदर प्रकरणात मोहम्मद नौशाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे BNS कलम 109, 352 व 3.5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरच्या घटना घडल्यापासून 2 तासाच्या आत यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कनसे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार साजिद खान, राहुल इंगोले, राकेश तिडके, नितेश मिश्रा, अमोल भेंडेकर यांनी तात्काळ आरोपींना अटक करून सदरची कामगिरी केलेली आहे। यामध्ये प्राथमिक कारण हे आहे की यातील जो जखमी आहे तो व यातील आरोपीची भाची जे आहेत ते एकमेकाशी बोलत होते। या कारणावरून यातील आरोपीने जखमीस मारहाण केलेली आहे। कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 3000 लिटर गावठी दारू जप्त केले। या प्रकरणात दारूची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। ही कारवाई उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रमुख दीपक परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। जप्त करण्यात आलेली दारू कुठून आणली गेली आणि ती कुठे विक्रीसाठी नेत होते त्याची सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी विरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले। बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। खरीप 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही असा आरोप करण्यात आलाय। शेतकरी योद्धा कृती समितीने सरसकट पीक विमा मंजूर करण्याची मागणी करत बागायती निकषांमध्ये अन्याय होत असल्याचं म्हटलंय। या संदर्भात 29 एप्रिल 2026 पूर्वी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली। तसंच 29 एप्रिल पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा समितीने दिलाय। तसंच 1 मे हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान परिस्थिती गंभीर झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल असंही समितीने स्पष्ट केलंय। आज सिंदखेड राजा या ठिकाणी पीक विमा संदर्भामध्ये आपण या ठिकाणी निवेदन दिलं। बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर आणि पीक विमा प्रतिनिधीकडून सांगण्यात येत आहे की सिंदखेड राजा आणि देऊळगाव तालुक्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाला पीक विमा मिळणार नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून संबंधित मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं की आमच्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी इतकी झाली की भयानक झाली। सरकारने मान्य केली आणि त्याची मदतसुद्धा मिळाली। मदत मिळून जर पीक विमा मिळत नसेल तर पीक विमा कंपनी कोणासाठी काम करते आणि सरकार कोणासाठी काम करतं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। येणाऱ्या 29 तारखेच्या आज जर आम्हाला पीक विमा संदर्भात या ठिकाणी ठोस आश्वासन जर मिळाले नाही किंवा पीक विमा संदर्भात माननीय मुख्यमंत्री कृषी मंत्री साहेबांकडून काही आश्वासन आले नाही तर 29 तारखेला या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी चालू होईल। आणि महाराष्ट्र दिन 1 तारीख आहे, 1 मेची महाराष्ट्र दिन आहे। या दिवशी उपोषणाच्या समोर काळी गुढी या ठिकाणी उभी करण्यात येईल। कारण शेतकऱ्याची वेदना या ठिकाणी जाणून घेण्यासाठी सरकारने आमच्याशी या ठिकाणी
संवाद साधावा आणि आमच्या प्रश्न या ठिकाणी मार्गी लागावे एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो. यानंतर प्रवीण भाऊ बोलतील. नमस्कार. गेल्या मागच्या काळामध्ये पावसानं आपल्या तालुक्याला झोडपलं. अनेक नेते लोक, अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आले. सांत्वनाचा भाग म्हणून त्यांनी अनेक शब्द दिले. अनेकांनी अमुक करू, तमुक करू, शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली. मला या निमित्तानं त्या सगळ्या लोकांना आठवण करून द्यायची आहे की जो शेतकरी खऱ्या अर्थानं संकटात आहे आणि त्याचं अशा प्रकारचं जर सांत्वन तुम्ही करत असेल तर आमच्याजवळ आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून आमची तुम्हाला या बाईटच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की 29 तारखेपर्यंत जर तुम्ही पीक विम्याच्या आणि आमच्या इतर शेतकऱ्याच्या समस्या संदर्भातल्या प्रश्नाची जर सोडवणूक केली नाही तर आम्हाला नाईलाजानं लोकशाही मार्गानं आक्रमक असं आंदोलन आम्ही करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराची सुरुवात जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानात जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल आणि तहसीलदार योगिता खटावकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश प्रलंबित महसूल प्रकरणं तातडीनं निकाली काढणं आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणं हा आहे. या शिबिरात 7/12, 8 उतारे, फेरफार दुरुस्ती, उत्पन्न, जात आणि निवासी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. तसंच जमीन आणि मालमत्ता संबंधित तक्रारींवर तातडीनं निर्णय घेण्यावर भर देण्यात आलाय. दरम्यान या महत्त्वाच्या शिबिराला गटविकास अधिकारी उषा मोरे यांच्या अनुपस्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले असून याबाबत चर्चा रंगली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक साधा प्रसंग सध्या अनेकांना मोठा संदेश देताना दिसतोय. भर उन्हात एका लिंबाच्या झाडाखाली मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसह विसावलेला हा क्षण निसर्गाचं खरं महत्त्व अधोरेखित करतोय. तडाखेबाज उन्हात झाडाची सावली ही जणू आईच्या कुशीतल्या आधारासारखीच वाटते. संत तुकाराम यांनीही वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंगातून निसर्गाशी असलेलं आपलं नातं सुंदर शब्दात मांडलंय. आजच्या आधुनिक जीवनशैलीत झाडांचं महत्त्व आपण विसरत चाललो असलो तरी अशा क्षणातून झाडांची खरी किंमत जाणवते. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश पुन्हा अधोरेखित करणारा हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरतोय. हा साधा पण विचार करायला लावणारा हा क्षण आपल्याला एकच सांगतो, झाडांची सावली हीच खरी जीवनाची श्रीमंती आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.